गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण फायनल अकाउंट या टॉपिकचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यापूर्वी आपणास फायनल अकाउंट्समध्ये कोणकोणते अकाउंट्स मेंटेन करतात आणि त्याचे फॉर्मॅट कसे लक्षात ठेवायचे आहेत हे आपण प्रथम पाहणार आहोत. फायनल अकाउंटमध्ये दोन महत्त्वाचे अकाउंट्स तयार केले जातात. एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरं जे स्टेटमेंट तयार केलं जातं त्याला आपण म्हणतो बॅलन्स शीट. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपल्याला व्यवसायातील नफा किंवा नुकसान दर्शवतात, तर बॅलन्स शीटमध्ये आपल्याला व्यवसायाची आर्थिक स्थिती ही समजली जाते. फायनल अकाउंट्समध्ये ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्यामध्ये व्यवसायाचे खर्च आणि उत्पन्न याची नोंद दाखवली जाते. आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणकोणते आयटम दाखवले जातात तर त्या संदर्भात थोड्यात आपण माहिती पाहणार आहोत. आपल्या व्यवसायामध्ये नॉर्मली आपण दोन पार्ट करूयात. एक आहे फॅक्टरी, जिथे आपण मालाचं उत्पादन करतो, आणि दुसरं आहे ऑफिस, जिथे आपण व्यवहार करतो. फॅक्टरीचे जे सर्व खर्च आहेत, जे उत्पादनाशी संबंधित खर्च आहेत, त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो आणि सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. आणि ऑफिसशी संबंधित जे खर्च आहेत, व्यवहार करताना जे काही खर्च होत असतील ते सर्व खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. मग पहिल्यांदा आपण ट्रेडिंग अकाउंट याच्यामध्ये कोणकोणते आयटम दाखवतो त्याची थोडक्यात माहिती घेऊया. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सर्वप्रथम आयटम्स रिलेटेड टू गुड्स ऑर स्टॉक. पुन्हा एकदा रिपीट करतो, आयटम्स रिलेटेड टू गुड्स अँड स्टॉक. गुड्स म्हणजे परचेस, सेल्स अँड रिटर्न्स. म्हणजे परचेस गुड्स असतील, सेल ऑफ गुड असेल किंवा रिटर्न ऑफ गुड्स असेल, किंवा स्टॉक, ओपनिंग स्टॉक असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, तर याची नोंद आपण ट्रेडिंग अकाउंटला करतो. आयटम्स रिलेटेड टू गुड्स, दॅट इज ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, purchases of goods, sale of goods, returns, purchase return असेल, sales return असेल, and goods taken by owner, goods destroyed by fire, goods distributed as free sample, एटसेट्रा. म्हणजे माला संदर्भातील कोणताही आयटम असेल तर त्याची नोंद फक्त आणि फक्त कोणत्या अकाउंटला होते? ट्रेडिंग अकाउंटला होते. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट करतो, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेसेस ऑफ गुड्स, सेल ऑफ गुड्स, रिटर्न ऑफ गुड्स, गुड्स टेकन ओव्हर बाय ओनर, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, एटसेट्रा. म्हणजे माला संदर्भातील कोणताही आयटम असेल तर त्याची एक नोंद आपण कंपल्सरी कोणत्या अकाउंटला दाखवणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटला दाखवणार आहोत. त्यानंतर सेकंड पार्ट विचारात घ्यायचा आहे, एक्सपेन्सेस रिलेटेड टू फॅक्टरी ऑर प्रोडक्शन. म्हणजे जे खर्च फॅक्टरीशी संबंधित आहेत, फॅक्टरीशी म्हणजेच जे आपण उत्पादनाशी डिरेक्टली संबंधित आहेत असे खर्च, त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो? ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. अगदी एक सिंपल उदाहरण तुम्हाला त्यापूर्वी मी देणार आहे, त्याआधी नीट समजून घ्या. उदाहरणार्थ, वर्कर्स म्हणजे कोण? कामगार. आणि एम्प्लॉईज म्हणजे कोण? कर्मचारी. कर्मचारी. वर्कर्स नॉर्मली कामगार कुठे काम करतात? फॅक्टरीमध्ये काम करतात. आणि एम्प्लॉईज साधारण कुठे काम करतात? तर ऑफिसमध्ये काम करतात. मग कामगारांना आपण जी रक्कम देतो त्या रकमेला आपण काय म्हणतो? मजुरी म्हणतो, वेजेस. आणि कर्मचाऱ्यांना आपण जे रक्कम देतो त्याला आपण मजुरी म्हणत नाही, तर त्याला आपण म्हणतो वेतन किंवा पगार म्हणतो. त्यालाच आपण सॅलरी असं म्हणतो. म्हणजे वेजेसचा संबंध हा फॅक्टरीशी आहे आणि सॅलरीचा संबंध हा ऑफिसशी आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅक्टरीचा
जो काही खर्च असेल तो आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो? ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. आणि ऑफिसचे जे काही सर्व खर्च असतील ते ऑफिसचे सर्व खर्च आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. म्हणजेच वेजेस हा फॅक्टरीशी संबंधित आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटला येतो आणि सॅलरी हा ऑफिसशी संबंधित आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो. म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करता आलं पाहिजे. फॅक्टरीचे खर्च कोणते आणि ऑफिसचे खर्च कोणते, म्हणजेच उत्पादनाशी संबंधित खर्च कोणते आणि उत्पादनाशी संबंधित नसलेले खर्च कोणते. उत्पादनाशी संबंधित असतील तर फॅक्टरीला दाखवा, उत्पादनाशी संबंधित नसतील तर ऑफिसला दाखवायचे आहेत. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा सॅलरी अँड वेजेस किंवा वेजेस अँड सॅलरीज असे दोन्ही एकत्र खर्च देऊ शकतात. अशा वेळेस काय करायचं आहे, तर पहिला शब्द कोणता आहे तो महत्त्वाचा आहे, त्याच्यानुसार आपण त्याची नोंद करायची आहे. जर तुम्हाला सॅलरी अँड वेजेस असं सांगितलं तर सॅलरी अँड वेजेस, सॅलरीचा संबंध कोणत्या अकाउंटशी येतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी येतो. आणि जर तुम्हाला वेजेस आणि सॅलरी शब्द सांगितला, एकत्र दिला, तर वेजेस कोणत्या अकाउंटला येतो? ट्रेडिंग अकाउंटला येतो. मग त्याची नोंद तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला करायची आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचे पहिल्यांदा परत लक्षात घ्या की जे आयटम गुडशी संबंधित आहे, स्टॉकशी संबंधित आहे, ते ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. एक्सपेन्सेस रिलेटेड टू फॅक्टरी किंवा प्रोडक्शन, ते डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, हे आपण फॅक्टरीलाच म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. आता एक पाहिलं आता आपण वेजेस, त्याला आपण प्रोडक्टिव्ह वेजेस सुद्धा म्हणू शकतो. प्रोडक्टिव्ह म्हणजे उत्पादनाशी संबंधित, प्रोडक्टिव्ह वेजेस सुद्धा म्हणू शकतो. मॅन्युफॅक्चरिंग वेजेस सुद्धा म्हणू शकतो. प्रोडक्टिव्ह वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग शॉर्टकटमध्ये लिहितो, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, वेजेस अँड सॅलरीज, वेजेस अँड सॅलरीज. म्हणजे हे सर्व खर्च कोणत्या अकाउंटला दाखवणार आपण? ट्रेडिंग अकाउंटला. आता या व्यतिरिक्त उत्पादनाशी संबंधित खर्च कोणकोणते? तर गॅस, वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी, कारण की याचा जास्तीत जास्त वापर फॅक्टरीमध्ये होतो. पॉवर अँड फ्यूल, इंधन किंवा शक्ती, त्याचाही वापर जास्तीत जास्त आपण फॅक्टरीमध्येच करतो. मोटिव्ह पॉवर, मोटिव्ह पॉवर, ऑइल अँड वेस्ट, ऑइल अँड वेस्ट, कोल अँड कोक, कोल अँड कोक म्हणजे कोळसा असेल, तेल असेल, त्याच्यानंतर इंधन असेल, शक्ती असेल, गॅस, वॉटर, इलेक्ट्रिसिटी म्हणजे पाणी असेल, लाईट असेल, याचा जास्तीत जास्त वापर आपण कुठे करतो? फॅक्टरीमध्ये करतो. आणि फॅक्टरी म्हणजेच कोणत्या अकाउंटशी संबंधित आहे? ट्रेडिंग अकाउंट. बघा दोन पार्ट आपण पाहिलेले आहेत. एक आयटम्स रिलेटेड टू गुड्स ऑब्लिक स्टॉक, माला संदर्भातील किंवा शिल्लक माला संदर्भातील कोणताही आयटम असेल तर ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो आपण. आणि एक्सपेन्सेस रिलेटेड टू फॅक्टरी किंवा प्रोडक्शन एक्सपेन्सेस म्हणतो आपण किंवा त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस सुद्धा म्हणतो, हे सर्व आपण ट्रेडिंग अकाउंटलाच दाखवतो. आता यानंतर तिसरा पार्ट आहे तो एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस, म्हणजे माल खरेदी करताना, परचेस ऑफ रॉ मटेरियल म्हणतो आपण, कारण की शक्यतो आपण कच्चा माल खरेदी करतो. तर परचेस ऑफ रॉ मटेरियल किंवा परचेसेस संदर्भातील जे काही खर्च असतात हे खर्च सुद्धा आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो? तर ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. मग परचेसेस संदर्भातील खर्च कोणते? तर कॅरेज, वाहतूक खर्च, फ्रेट, वाहतूक भाडे, त्याला आपण कॅरेज इनवर्ड किंवा फ्रेट इनवर्ड सुद्धा म्हणू शकतो. इनवर्ड म्हणजे खरेदी केलेल्या मालावरील खर्च, कॅरेज इनवर्ड असेल, फ्रेट इनवर्ड असेल. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जकात खर्च आपण देतो, त्याला म्हणतो आपण ऑक्ट्रॉय, डॉक ड्यूज, कस्टम ड्युटी, कस्टम ड्युटी. ऑक्ट्रॉय हा रस्ते वाहतुकीमध्ये जकात खर्च दिला जातो. डॉक ड्यूज हा नॉर्मली जलवाहतुकीमध्ये आपण एखाद्या बंदरावर माल नेला तर तिथून उतरताना तिथे आपल्याला डॉक ड्यूज द्यावे लागतात. कस्टम ड्युटी हवाई वाहतुकी केल्यानंतर एअरपोर्टवर आपण जे कस्टम ड्युटी भरतो, म्हणजे हे सर्व जकात खर्च आहेत आणि हे शक्यतो खरेदी संदर्भात असतात म्हणून ते कोणत्या अकाउंटला दाखवतो आपण? ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. म्हणजे एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस हे आपण सर्व कोणत्या अकाउंटला दाखवणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटला. हे तीन महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. कोणकोणते तीन मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत? द आयटम्स रिलेटेड टू स्टॉक अँड गुड्स, माला संदर्भातील, स्टॉक संदर्भातील सर्व आयटम ट्रेडिंग अकाउंटला दाखवा.
एक्सपेन्सेस रिलेटेड टू फॅक्टरी, एक्सपेन्सेस रिलेटेड टू फॅक्टरी, फॅक्टरीशी संदर्भातील खर्च किंवा उत्पादनाशी संबंधित खर्च, हे सर्व तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दाखवायचे आहेत. त्याच्यामध्ये वेजेस येणार आहेत, गॅस, वॉटर, इलेक्ट्रिसिटी येईल, पॉवर अँड फ्युल येईल, मोटिल पॉवर येईल, ऑइल अँड वेस्ट येईल, कोल अँड कोक येईल. याचा संबंध फॅक्टरीशी असतो म्हणून ट्रेडिंग अकाउंट दाखवले जातील. आणि शेवटचा पार्ट आहे एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस, खरेदी संदर्भातील खर्च, हे खर्च सुद्धा तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटलाच दाखवायचे आहेत. मग त्याच्यामध्ये कॅरेज येईल, फ्रेट येईल, कॅरेज इनवर्ड, फ्रेट इनवर्ड, ऑक्ट्रॉय, डॉक ड्यूज, कस्टम ड्युटी, अशा आयटम येतील. याप्रमाणे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. आता या ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट कोणत्या स्वरूपात आहे तो नीट समजून घ्या. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च, म्हणजे काय इयर असेल ते, कारण की आपण फायनल अकाउंट वर्षाच्या शेवटी तयार करतो आणि आपलं आर्थिक वर्ष 31 मार्चला समजा. त्याच्यामध्ये पहिला आयटम म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात नेहमी कशाने होणार आहे, ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे मागील वर्षीचा क्लोजिंग, तो या वर्षीचा काय असतो, ओपनिंग स्टॉक. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे किती रुपयाचा माल होता. त्याच्यामध्ये परचेसेस नॉर्मली ॲड करतो, परंतु ॲड करण्याच्या ऐवजी आपण सेपरेट लिहायचे टू परचेसेस. म्हणजे मागील वर्षी समजा 10,000 रुपयाचा माल होता आणि यावर्षी 50,000चा खरेदी केला, म्हणजे एकूण 60,000चा माल झाला. म्हणजे 10,000 रुपयाचा ओपनिंग स्टॉक, परचेसेस 50,000, म्हणजे आपल्याकडे 60,000 रुपयाचा माल झालेला आहे. ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस डेबिट साईडला असतात. याच्या अपोजिट क्लोजिंग स्टॉक आणि सेल्स हे अपोजिट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला असतात. मग ओपनिंग स्टॉक डेबिट साईडला सुरुवातीला असतो, क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला शेवटी असतो. बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक. पहा, ओपनिंग स्टॉक डेबिटला म्हणजे क्लोजिंग स्टॉक कोणत्या साईडला असणार आहे, क्रेडिटला असणार आहे. ओपनिंग स्टॉक सुरुवातीला, क्लोजिंग स्टॉक हा शेवटी असतो. डेबिट साईडला परचेसेस असतात. परचेसेसमधून परचेस रिटर्न, त्याला आपण रिटर्न आउटवर्ड सुद्धा म्हणतो, ते लेस करतो. परचेसेस डेबिट साईडला असतील तर सेल्स बरोबर अपोजिट साईडला क्रेडिट साईडला येतात. परचेसेस डेबिट साईडला म्हणजे सेल्स कोणत्या साईडला येणार, क्रेडिट साईडला. म्हणजे क्रेडिट साईडला पहिलाच आयटम असतो बाय सेल्स आणि त्यातून रिटर्न इनवर्ड लेस केला जातात, त्याला आपण सेल्स रिटर्न सुद्धा म्हणतो. रिटर्न इनवर्ड का म्हणतात, तर विकलेला माल परत आला, इन झाला, त्यामुळे त्याला आपण रिटर्न इनवर्ड म्हणतो. आणि रिटर्न आउटवर्ड का म्हणतो आपण, तर खरेदी केलेला माल आपण परत रिटर्न केला, म्हणजे दिलेला आहे, आपल्या व्यवसायातून गेलेला आहे, म्हणून त्याला रिटर्न आउटवर्ड असा शब्द वापरतात. म्हणजे ओपनिंग स्टॉक परचेसेस डेबिट साईडला, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला. किंवा आणखी काय लक्षात एक वेगळ्या शब्दामध्ये लक्षात ठेवायचं असेल तर व्यवसायामध्ये माल आला की डेबिट साईडला, व्यवसायामध्ये माल आला की तो डेबिट साईडला दाखवतो. माल आपण खरेदी केल्यानंतरच आपल्याकडे येतो, परंतु व्यवसायामधून माल गेला तर तो क्रेडिट साईडला दाखवतात. व्यवसायातून माल गेला तर तो क्रेडिट साईडला दाखवला जातो. मग आता माल आला परचेसेस डेबिट साईडला, माल गेला म्हणजे सेल्स क्रेडिट साईडला. पण फक्त विक्री केल्यानंतरच माल जातो असं काही नाही आहे. बऱ्याच वेळा व्यवसायाचा जो मालक आहे किंवा पार्टनर आहे, तो पार्टनर स्वतःच्या खाजगी वापरासाठी माल घेऊन जातो, किंवा आपण जाहिरातीकरता माल मोफत वाटतो, किंवा माल आगीमध्ये खराब होतो, किंवा माल चोरीला जातो. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे व्यवसायातून माल जाऊ शकतो. मग त्यालाच आपण गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणतो, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणतो, गुड्स लॉस बाय थेफ्ट म्हणतो, किंवा गुड्स टेकन बाय पार्टनर्स म्हणतो. म्हणजे माल व्यवसायातून गेला तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आणि माल व्यवसायामध्ये आला तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे फॅक्टरीचे खर्च आहेत, पुन्हा एकदा रिपीट करतो, जे फॅक्टरीचे खर्च आहेत ते फॅक्टरीचे सर्व खर्च आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो, ट्रेडिंग अकाउंटला. आणि ऑफिसचे खर्च असेल तर कोणत्या अकाउंटला दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. आता फॅक्टरीचे खर्च मगाशी सांगितल्याप्रमाणे वेजेस असेल किंवा वेजेस अँड सॅलरी असेल, किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस असतील, मॅन्युफॅक्चरिंग वेजेस असतील. त्याच्यानंतर मोटिव्ह पॉवर असेल, पॉवर अँड फ्युल असेल, ऑइल अँड वेस्ट असेल, गॅस, वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी असेल, कोल अँड कोक असेल, किंवा स्पेसिफिकली फॅक्टरी एक्सपेन्सेस शब्द वापरतात. म्हणजे फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, असे जर काही शब्द असतील, असे जर फॅक्टरी एक्सपेन्स असतील तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतात. या व्यतिरिक्त आणखी तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता. पहिला झाला मालाशी संदर्भातील, दुसरा सांगितला आम्ही फॅक्टरीशी संबंधित खर्च, तिसरा एक सांगितलेला होता की माल खरेदी करण्यासाठी जो काही खर्च होईल
तो जकात खर्च असेल, वाहतूक खर्च असेल, तर तो खर्च सुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. त्याला आपण कॅरेज किंवा कॅरेज इनवर्ड म्हणतो, फ्रेट किंवा फ्रेट इनवर्ड म्हणतो, ऑक्ट्रॉय, डॉक ड्यूज, कस्टम ड्युटी असं सुद्धा म्हणतो. हे सर्व खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवतात. याच्यामध्ये आणखी एक खर्च येतो वर्क मॅनेजर सॅलरी. वर्क म्हणजे काम, जे काम फॅक्टरीमध्ये करतात ते जे कामगार असतात त्यांच्यावरती एक मुकादम असतो, त्या मुकादमाला आपण पगार देतो, तर तो वर्क मॅनेजर सॅलरी. इथे वर्क हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त मॅनेजर सॅलरी सांगितलं असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. फक्त सॅलरी सांगितलं असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येईल. परंतु वर्क मॅनेजर सांगितलं, वर्क म्हणजे फॅक्टरी असं लक्षात ठेवा तुम्ही. वर्क मॅनेजर सॅलरी सांगितलं तर तो कोणत्या अकाउंटला येणार आहे? ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. याच्यानंतर कस्टम ड्युटी असेल, इम्पोर्ट ड्युटी असेल, आयात केलेल्या मालावरील खर्च म्हणजे आपल्याकडे खरेदीचा खर्च संदर्भातीलच आहे, तो आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. रॉयल्टी, रॉयल्टी म्हणजे एखाद्या विशिष्ट उत्पादनाची आपण एखाद्या कंपनीकडून रॉयल्टी मिळवतो, ती रॉयल्टी सुद्धा ट्रेडिंग अकाउंटलाच दाखवली जाते. मग ट्रेडिंग अकाउंटचे कोणकोणते खर्च आहेत हे आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कोणकोणते आयटम येतात ते आपण पाहूयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे फॅक्टरीचे खर्च हे ट्रेडिंग अकाउंटला असतात. ऑफिसचे खर्च हे कोणत्या अकाउंटला दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. वर्कर्स म्हणजे कामगार फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यांची मजुरी म्हणजे वेजेस ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. एम्प्लॉईज म्हणजे कर्मचारी हे ऑफिसमध्ये काम करतात, त्यांचं वेतन म्हणजे सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. म्हणजे डिस्ट्रीब्युशन जर करायचं झालं तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, कोणते आयटम ट्रेडिंग अकाउंटला दाखवतात, कोणते आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतात, ह्याचा जर तुम्हाला फरक समजून घ्यायचा असेल तर सर्व फॅक्टरीचे खर्च हे ट्रेडिंग अकाउंटला दाखवतात, सर्व ऑफिसचे खर्च हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतात. बघा, फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंग अकाउंटला, ऑफिसचे खर्च हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवले जातात. यानंतर परचेसेसची संबंधातील खर्च, एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस हे ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. तसेच एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स, विक्रीसाठी. आता उदाहरणार्थ विक्रीचे खर्च कोणकोणते असतात, तर समजा तुम्हाला काही माल विक्री करण्यास सांगितला आणि तुम्हाला तो माल विक्री करायचा आहे, मग तो जास्तीत जास्त माल विक्री व्हावा म्हणून आपण काय करतो, तर आपण ॲडव्हर्टाईज करतो, जाहिरात करतो, डिस्काउंट देतो त्या मालावर आपण 10%, 20%, जेवढा जास्त डिस्काउंट तेवढा जास्त माल विक्री केला जातो. कमिशन देतो आपण, एखाद्या एजंटची नेमणूक करतो, त्या एजंटला सांगतो की हा माल मला विक्री करायचा आहे. डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस म्हणजे डिलिव्हरी आपण घरपोच देतो, घरपोच सुविधा देतो माल पोहोचवण्याची, त्याच्यामुळे सुद्धा विक्री वाढू शकते. डिलिव्हर हा एक्स्ट्रा फॅसिलिटी आपण विक्रीनंतर देतो, विक्री पश्चात सेवा म्हणतो त्याला आपण. तर डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस असेल किंवा सेल्समन सॅलरी असेल, सेल्समन सॅलरी असेल, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण माल विक्रीसाठी वेगवेगळा खर्च करतो. मग माल विक्रीसाठी जो खर्च केला जातो तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवला जातो. ट्रेडिंग अकाउंटला फॅक्टरी एक्सपेन्सेस दाखवतो, परचेसेस रिलेटेड एक्सपेन्सेस दाखवतो आणि स्टॉक किंवा गुड संदर्भातील आयटम दाखवतो. हे आयटम मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येत नाहीत. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अदर एक्सपेन्सेस अँड लॉसेस येतात, म्हणजे इतर खर्च किंवा नुकसान. इतर खर्च नुकसान म्हणजे कोणते खर्च नुकसान? जे फॅक्टरीशी संबंधित नाहीत, जे खरेदीशी संबंधित नाहीत, जे मालाशी संबंधित नाहीत, असे इतर सगळे खर्च. मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, बँकेकडून आपण कर्ज घेतलं त्याच्यावरचं व्याज असेल, डेप्रिसिएशन असेल, आपल्या ज्या असेट्स आहेत त्याची झीज होते प्रत्येक वर्षी त्याच्यावरचा घसारा असेल, त्याच्यानंतर ऑडिट फी असेल, आपण जे वार्षिक आपले अकाउंट्स मेंटेन करतो त्याच्यावर आपण टॅक्स पे करतो, मग टॅक्स पे करण्यापूर्वी आपण ऑडिट करतो, त्याचं ऑडिट फीज, हे जे वेगवेगळे खर्च आहेत हे सर्व खर्च आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. म्हणजे सर्वप्रथम ऑफिसचे खर्च, ऑफिसचे खर्च म्हणजे सॅलरी असेल, रेंट असेल, इन्शुरन्स असेल, सन्ड्री एक्सपेन्सेस असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, टेलिफोन असेल, ह्याचा जास्तीत जास्त वापर आपण ऑफिसमध्ये करतो. ऑफिसचे संदर्भातील सगळे खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो आणि फॅक्टरीशी संबंधित सर्व खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. या प्रकारे तुम्ही जर याचं डिस्ट्रीब्युशन दाखवलं एक्सपेन्सेसचं, जे आयटम ट्रेडिंग अकाउंटचे आहेत, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आहेत, पाठ करण्याची गरज नाही आहे, पण हे तुम्हाला साधारण काही पॉईंट्स लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आता प्रथम आपण ट्रेडिंग अकाउंटचे आयटम पाहिले होते, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आयटम पाहूयात. एक्सपेन्सेस रिलेटेड टू ऑफिस,
म्हणजे जे खर्च ऑफिसशी संबंधित आहेत, म्हणजेच काय, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, ज्याचा उत्पादनाशी प्रत्यक्ष कुठेही संबंध नाही. उत्पादनाशी संबंधित खर्च म्हणजे वेजेस असेल, गॅस अँड वॉटर इलेक्ट्रिसिटी असेल, पॉवर अँड फ्युल असेल, मोटिव्ह पॉवर असेल, ऑइल अँड वेस्ट असेल, कोल अँड कोक असेल, म्हणजे ह्याचा खर्च फॅक्टरीशी संबंधित आहे, म्हणजे उत्पादनाशी संबंधित आहे. आता उत्पादनाशी संबंधित नसलेले खर्च किंवा त्याला आपण ऑफिसचे खर्च म्हणू शकतो, अशा खर्च कोणकोणते देतील, तर सॅलरीज किंवा सॅलरी अँड वेजेस. वेजेसमध्ये प्रोडक्टिव्ह वेजेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग वेजेस हे ट्रेडिंग अकाउंटला असतात. मग अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे जे उत्पादनाशी संबंधित नाहीत हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणार. त्याला आपण ऑफिसचा खर्च म्हणतो किंवा उत्पादनाशी संबंधित नसलेला खर्च, नॉन प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस म्हणतो, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवणार. त्याच्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आपण जे बिलं तयार करतो त्या बिलं आपण फॅक्टरीमध्ये करत नाही तर ऑफिसमध्ये करतो. इनवर्ड असेल, आउटवर्ड असेल, जे काय आपण इनव्हॉइस तयार करत असेल, कॅश मेमो तयार करत असेल, ही सर्व बिलं आपण ऑफिसमध्ये तयार करतो. त्या प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च तो ऑफिसशी संबंधित आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित आहे. पोस्टेज, पत्रव्यवहार करतो आपण, टेलिफोन, टेलिग्राम, हे सर्व याचा जास्तीत जास्त वापर ऑफिसशी संबंधित आहे, म्हणून ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतात. सन्ड्री एक्सपेन्सेस, किरकोळ खर्च त्याला म्हणतो. सन्ड्री एक्सपेन्सेसला अजून दोन नावं आहेत, जनरल एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस, अशी तिन्ही नावं एकत्र लक्षात ठेवा. सन्ड्री एक्सपेन्सेस किंवा जनरल एक्सपेन्सेस किंवा ऑफिस एक्सपेन्सेस हे खर्च सुद्धा ऑफिसशी संबंधित आहेत, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इन्शुरन्स, विमा खर्च असेल तर तो सुद्धा ऑफिसशी संबंधित आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. पण उदाहरणामध्ये स्पेसिफिकली फॅक्टरी इन्शुरन्स शब्द दिला, फॅक्टरी शब्द आला तर कोणत्या अकाउंटला येणार आहे, ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. आणि फक्त इन्शुरन्स किंवा ऑफिस इन्शुरन्स सांगितला तर कोणत्या अकाउंटला येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार आहे. म्हणजे इत्यादी खर्च, हे सर्व खर्च आहेत, हे आपण खर्च कोणत्या अकाउंटला दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ऑफिसची खर्च, ऑफिसशी संबंधित खर्च. त्यानंतर सेकंड पार्ट पाहणार आहोत आपण, एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स, म्हणजे माल जास्तीत जास्त विक्री करण्यासाठी आपण जो खर्च करतो त्या खर्चाला आपण एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स असं म्हणतो. आणि विक्रीसाठी जे काही खर्च केले जातात ते सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. फरक लक्षात घ्या, खरेदीशी संबंधित खर्च ट्रेडिंग अकाउंटला असतात, विक्रीशी संबंधित खर्च हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतात. मग माल विक्री करण्यासाठी, जास्तीत जास्त मालाची विक्री होण्यासाठी काय काय खर्च करतो आपण, ॲडव्हर्टाइजमेंट, जास्तीत जास्त जाहिरात करतो, त्यालाच आपण फ्री सॅम्पल सुद्धा म्हणतो. मोफत माल वाटतो आपण जाहिराती करता, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, फ्री सॅम्पल असेल. डिस्काउंट, जास्तीत जास्त डिस्काउंट देतो आपण मालावर. त्याच्यानंतर कमिशन, म्हणजे एजंटची नेमणूक करतो आपण माल विक्री करण्यासाठी, ब्रोकरची नेमणूक करतो, त्यांना आपण जास्त प्रमाणात कमिशन देतो. कमिशनला आणखी एक समानार्थी शब्द आहे ब्रोकरेज, दलाली, हा सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवला जातो. त्याच्यानंतर असेल डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस. कॅरेज आउटवर्ड, हा एक शब्द खूप महत्त्वाचा आहे, मुलांचं याच्यामध्ये कन्फ्युजन नेहमी होतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं कॅरेज इनवर्ड, इन म्हणजे व्यवसायामध्ये आलेला माल, इन म्हणजे आलेला माल म्हणजे खरेदी केलेला माल, आउट म्हणजे गेलेला माल म्हणजे विक्री केलेला माल. मग हा खरेदीशी संबंधित खर्च आहे आणि हा विक्रीशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचा आहे. कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटला असतात आणि कॅरेज आउटवर्ड किंवा इव्हन फ्रेट आउटवर्ड हे कोणत्या अकाउंटला दाखवतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो, कारण की ते विक्रीशी संबंधित खर्च आहेत. मग हे साधारण विक्री संदर्भातील खर्च असतील ते सर्व खर्च आपण कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. आणि यानंतर शेवटचा पार्ट आहे अदर एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इतर खर्च आहेत जे उत्पादनाशी संबंधित नाहीत किंवा इतर काही नुकसान झालं असेल व्यवसायाला तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे उदाहरणार्थ ऑडिट फी असेल, त्याच्यानंतर डेप्रिसिएशन असेल, त्याच्यानंतर इंटरेस्ट असेल, त्याच्यानंतर लीगल एक्सपेन्सेस असतील, कायदेशीर गोष्टीसाठी काही खर्च केला असेल आपण त्याला लीगल एक्सपेन्सेस म्हणतो, एटसेट्रा. हे जे खर्च आहेत हे उत्पादनाशी संबंधित नाहीत, म्हणजेच ते आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. आता पुन्हा दोन्हीमधला फरक लक्षात घ्या. गुड्स किंवा स्टॉकशी संबंधित खर्च, फॅक्टरीशी संबंधित खर्च
आणि परचेसेस म्हणजे माल खरेदीशी संबंधित खर्च हे ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. एक्सपेन्सेस रिलेटेड टू ऑफिसशी संबंधित खर्च म्हणजेच जे उत्पादनाशी संबंधित नाहीत, नॉन प्रोडक्टिव्ह म्हणतो आपण, त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. हे सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतात. त्याच्यामध्ये सॅलरीज येईल, सॅलरीने वेजेस येईल, अनप्रोडक्टिव्ह वेजेस येतील, रेंट रेट्स अँड टॅक्सेस येतील, प्रिंटिंग अँड स्टेशनरी असेल, पोस्टेज, टेलिफोन, टेलिग्राम, सॅलरी एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस किंवा इन्शुरन्स असतील. असे सर्व खर्च जे ऑफिसशी संबंधित आहेत, उत्पादनाशी संबंधित नाहीत, असे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स जे विक्रीशी संबंधित खर्च आहेत, म्हणजे माल विक्री करण्यासाठी जो आपण खर्च करतो त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येईल, फ्री सॅम्पल येईल, डिस्काउंट येईल, कमिशन येईल, ब्रोकरेज येईल, डिलिव्हरी वॅन एक्सपेन्स येतील, कॅरेज आउटवर्ड येईल. इव्हन याच्यामध्ये बॅड डेटसुद्धा विचारात घेतो आपण. बॅड डेट्स हा विक्रीशी संबंधित कसा, तर आपण उधारीने माल डेटर्सना विक्री करतो, कर्जदारांना विक्री करतो, त्यांच्याकडून जर रक्कम आली नाही तर त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो. म्हणजे बॅड डेटचा संदर्भ हा नॉर्मली कशाशी असतो, क्रेडिट सेल्सशी असतो. म्हणून बॅड डेट्स हा सुद्धा विक्रीशी संदर्भातील खर्च आहे आणि या बॅड डेटची नोंदसुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. किंवा बॅड डेट्स म्हणजे न मिळणारी रक्कम जी आपल्याला पुन्हा कधीच मिळत नाही, त्याला आपण लॉससुद्धा म्हणू शकतो. मग ते सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. कारण की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अदर एक्सपेन्सेस अँड लॉसेससुद्धा आपण दाखवतो. म्हणजे हा खर्च विक्रीशी संदर्भात आहे असं लक्षात ठेवा. तसं लक्षात नाही राहिलं तर बॅड डेट्स म्हणजे आपलं नुकसान आहे आणि इतर कुठलंही नुकसान झालं असेल, खर्च झाला असेल जो उत्पादनाशी संबंधित नाही, तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. मग अदर एक्सपेन्सेसमध्ये ऑडिट फी असेल, डेप्रिसिएशन असेल, इंटरेस्ट असेल, लिगल चार्जेस असतील, लिगल एक्सपेन्स असतील, तर ते आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. आता या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट थोडासा लेंदी आहे, थोडासा मोठा आहे, तरीसुद्धा तो फॉर्मॅट एक अंदाजे आपण पाहूयात. आता या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये नीट समजून घ्यायचं आहे. बघा, सॅलरीज असतील, सॅलरी अँड वेजेस असेल, अनप्रोडक्टिव्ह किंवा इनडायरेक्ट वेजेस असतील, रेंट रेट्स अँड टॅक्सेस असेल, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज, टेलिफोन, टेलिग्राम, इन्शुरन्स, ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्स म्हणजे वाहतूक खर्च आपण म्हणतो, ट्रेड एक्सपेन्सेस याच्याबद्दल एक महत्त्वाची नोट आहे, ती तुम्हाला नंतर सांगितली जाईल. रिपेअर्स म्हणजे दुरुस्ती खर्च असेल, ऑडिट फी असेल, लिगल चार्जेस असतील, सन्ड्री एक्सपेन्स असेल, जनरल एक्सपेन्स असतील, ऑफिस एक्सपेन्सेस, हे तीन आयटम तुम्ही एकत्र लक्षात ठेवा. सन्ड्री, ऑफिस, जनरल. सेलिंग एक्सपेन्सेस, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, कमिशन असेल, डिस्काउंट असेल, फ्री सॅम्पल असेल, एक्सपोर्ट ड्युटी निर्यात केलेला म्हणजे विक्री केलेला माल म्हणतो, इम्पोर्ट ड्युटी असेल ट्रेडिंग अकाउंटला, एक्सपोर्ट ड्युटी असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. बॅड डेट्स आणि हे बॅड डेटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला पाठ करायचा आहे आणि हा फॉर्मॅट नंतर आपण प्रॅक्टिस करणारच आहोत एक्झाम्पल सुरू झाल्यानंतर. तर बॅड डेट्स, डेप्रिसिएशन असेल, घसारा असेल, कॅरेज आउटवर्ड विक्री संदर्भातील खर्च आहे, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी आपण PF तयार करतो, प्रॉव्हिडंट फंड तयार करतो आणि प्रत्येक वर्षी त्या प्रॉव्हिडंट फंडला आपण काही रक्कम जमा करतो, त्याला PF कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतो. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, इंटरेस्ट ऑन लोन असेल, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन असेल, असा कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट असेल किंवा बँक इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट ऑन बँक लोन, ते सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवतो. आणि लॉस बाय फायर हे सुद्धा आपण, किंवा लॉस बाय थेफ्ट असेल तर ते सुद्धा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. तर या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काही इन्कम असतात. लक्षात घ्या, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डेबिटला सर्व खर्च आणि नुकसान दाखवलं, पण क्रेडिट साईडला सर्व उत्पन्न नफा दाखवतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काही इन्कम सुद्धा दाखवतो आपण. तर ते इन्कम कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला कॉमन वर्ड लक्षात येईल. प्रत्येक ठिकाणी एक कॉमन वर्ड आहे, कॉमन शब्द आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर तो शब्द आहे रिसिव्ड. म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड. म्हणजे जर आपल्याला व्याज मिळालं, सूट मिळाली, कमिशन मिळालं, भाडं मिळालं असेल, लाभांश मिळाला असेल, तर ते आपलं काय आहे, उत्पन्न आहे. पाठीमागे जर्नलमध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे, पेड शब्द आला तर तो खर्च असतो आणि रिसिव्ड शब्द असेल तर तो उत्पन्न असतं. म्हणजेच आपण डेबिट साईडला सर्व खर्च दाखवतो, क्रेडिट साईडला सर्व उत्पन्न दाखवतो. या व्यतिरिक्त सन्ड्री इन्कम, जसं आपण इकडे सन्ड्री एक्सपेन्सेस दाखवतो तसं इकडे सन्ड्री इन्कम म्हणजे किरकोळ उत्पन्न, इतर कुठलं किरकोळ उत्पन्न मिळालं असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येतं. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हा ॲडजस्टमेंटचा पार्ट आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल डेबिटला असतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स
क्रेडिट साईडला असतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्या व्यवसायाचा खर्च मानला जातो आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स हे आपल्या व्यवसायाचं उत्पन्न मानलं जातं. मग या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आहे. आता हा ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता की ट्रेडिंग अकाउंटला कोणते आयटम येतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते आयटम येतात. मग त्यासाठी आपण हे वेगवेगळे डिवायडेशन पाहिलेलं आहे. फॅक्टरीचे खर्च ट्रेडिंग अकाउंटला, ऑफिसचे खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, एक्सपेन्सेस रिलेटेड टू परचेसेस ट्रेडिंग अकाउंटला, एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, आयटम्स रिलेटेड टू स्टॉक अँड गुड्स म्हणजे जे आयटम स्टॉक आणि गुडच्या संदर्भात असतील, मग ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक असेल, परचेस ऑफ गुड्स असेल, सेल ऑफ गुड्स असेल किंवा रिटर्न ऑफ गुड्स असेल किंवा गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असेल, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल असेल, गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा गुड्स लॉस बाय थेफ्ट, गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर हे ट्रेडिंग अकाउंटला दाखवतो. आणि अदर एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे इतर खर्च किंवा नुकसान हे आपण कोणत्या अकाउंटला दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो. आता ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपल्या व्यवसायाचे नेट रिझल्ट्स दाखवतात. नेट रिझल्ट दाखवतात म्हणजेच काय दाखवतात? तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस दाखवतात. रिझल्ट्स म्हणजेच आपल्या व्यवसायाचा प्रॉफिट किंवा लॉस. मग ट्रेडिंग अकाउंट हा फॉर्मॅट मी समोर ठेवलेला आहे. त्याचा फॉर्मॅट सांगितला, पण आपण पाहिलेलं आहे लेजरमध्ये की ज्या बाजूची बेरीज जास्त असते ती टोटल आपण प्रथम करतो आणि अपोजिट साईडला आपण फरक लिहितो. मग बऱ्याच वेळा डेबिट साईडला फरक येतो किंवा काही वेळा क्रेडिट साईडला सुद्धा फरक येऊ शकतो. मग फरक डेबिटला आला तर त्याला प्रॉफिट म्हणायचा आणि क्रेडिटला आला तर त्याला लॉस म्हणायचा. पण ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला ढोबळ नफा मिळतो, कारण की हा फक्त फॅक्टरीचा नफा असतो. म्हणजे फॅक्टरीचे खर्च याच्यात विचारात घेतलेले आहेत, ऑफिसचे खर्च अजून विचारात घेतलेले नाहीत. मग ट्रेडिंग अकाउंटला जो फरक येतो डेबिट साईडला त्याला आपण म्हणतो ग्रॉस प्रॉफिट आणि क्रेडिट साईडला फरक येतो त्याला आपण काय म्हणतो? ग्रॉस लॉस. तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात येईल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला फरक आला तर त्याला प्रॉफिटच म्हणायचा, पण हा निव्वळ नफा म्हणजे सर्व खर्च वजा करून आलेला असतो. निव्वळ नफा म्हणजे त्याला नेट प्रॉफिट म्हणतो आणि क्रेडिट साईडला फरक आल्यास त्याला आपण नेट लॉस असं म्हणतो. परत लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं म्हटलं जातं. मग हा झाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. पण ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला काही पॉईंट विचारले जातात. त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट आता लिहून देतो मी की डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट शोज. आता इथे खूप मुलांचं कन्फ्युजन होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साईडचा फरक का? नाही. डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिट साईडची टोटल जास्त, म्हणजे फरक कुठल्या साईडला असतो? क्रेडिट साईडला असतो. परत इथं लक्षात घ्या, डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिटची बेरीज जास्त, म्हणजे फरक कोणत्या साईडला असतो? क्रेडिट साईडला असतो. मग डेबिट बॅलन्स म्हणजे काय म्हणणार आपण? ग्रॉस लॉस. मग इथे मी उलट शब्द वापरतो आता, क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट शोज. सांगता येईल का? क्रेडिट बॅलन्स म्हणजे फरक कुठल्या साईडला येणार? डेबिट साईडला. आणि डेबिट साईडला फरक आल्यावर काय म्हणतो आपण? ग्रॉस प्रॉफिट असं म्हणतो. तसंच डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट. डेबिट बॅलन्स म्हणजे कुठल्या बाजूला फरक आला? क्रेडिट साईडला फरक आला, म्हणजे त्याला काय म्हणणार आपण? नेट लॉस. आणि क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज नेट प्रॉफिट. बघा आता व्यवस्थित लक्षात घ्या की डेबिट साईडला फरक आला तर लॉस असतो, डेबिट बॅलन्स म्हणला तर तो लॉस असतो आणि क्रेडिट बॅलन्स म्हणला तर तो काय असतोय? प्रॉफिट असतो. ओके. यानंतर अजून एक ऑब्जेक्टिव्हचा पॉईंट महत्त्वाचा, ट्रेडिंग अकाउंट हा पर्सनल अकाउंट झाला, रिअल अकाउंट झाला की नॉमिनल अकाउंट झाला. तर मग असे पाहिलेलं आहे याच्यामध्ये आपण एक्सपेन्सेस दाखवतोय, म्हणजे हा कोणता अकाउंट झालेला आहे? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट हा खर्च उत्पन्नाशी संबंधित असतो. त्याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्यामध्ये सुद्धा आपण खर्च उत्पन्न नफा नुकसानच दाखवतो, म्हणजे हा सुद्धा कोणता अकाउंट झालेला आहे? नॉमिनल अकाउंट. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. हा एक पॉईंट तुम्हाला याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवायचा आहे. आता यानंतर आपण पाहणार आहोत बॅलन्स शीटचा फॉर्मॅट. तर तो बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कशा लक्षात ठेवायचा आहे?
तर एक पॉईंट ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा लक्षात घ्या, खर्च आणि उत्पन्न हे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच दाखवतात. बॅलन्स शीटला आपण खर्च किंवा उत्पन्न दाखवत नाही. तर बॅलन्स शीटला आपण काय दाखवतो, तर बॅलन्स शीटला आपल्या व्यवसायाच्या सर्व मालमत्ता आणि आपल्या व्यवसायाची सर्व देणी दाखवतो. तर पहा आता बॅलन्स शीटचा फॉर्मॅट कसा लक्षात ठेवायचा, तर पहिला पॉईंट लक्षात घ्या, बॅलन्स शीट हा अकाउंट नाही आहे. जसा ट्रेडिंग अकाउंट होता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होता, त्याला डेबिट आणि क्रेडिट साईड होती, तसं बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. तेव्हा बॅलन्स शीटच्या डाव्या बाजूला डेबिट किंवा उजव्या बाजूला क्रेडिट म्हणत नाहीत किंवा पर्टिक्युलर स्वरूपीसुद्धा लिहायचं नाही. बॅलन्स शीटचा फॉर्मॅट हा पूर्णपणे वेगळा आहे. हे स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शोज ट्रू अँड फेअर फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲज ऑन ए पर्टिक्युलर डेट. एका विशिष्ट तारखेला व्यवसायाची सत्य आणि पारदर्शक स्थिती, आर्थिक स्थिती ज्या पत्रकामध्ये दाखवली जाते त्याला आपण बॅलन्स शीट असं म्हणतो. लक्षात घ्यायचं आहे, बॅलन्स शीट हा अकाउंट नाही आहे, तर हे पत्रक आहे. या पत्रकामध्ये आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे आपल्याला दाखवलं जातं. याला आपण ताळेबंद पत्रक असं सुद्धा म्हणतो. पहिला पॉईंट ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला व्यवसायाची आर्थिक स्थिती लक्षात येते. आर्थिक स्थिती, फायनान्शियल पोझिशन ॲज ऑन अ पर्टिक्युलर डेट. इट इज नॉट अन अकाउंट. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. बॅलन्स शीट हा अकाउंट नाही आहे, त्यामुळे याला डेबिट किंवा क्रेडिट साईड असू शकत नाहीत. बॅलन्स शीटला डेबिट आणि क्रेडिट साईड कधीही नसते. बट इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. लेफ्ट हँड साईड इज नोन ॲज लायबिलिटी साईड. जर आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाहिला तर बॅलन्स शीट आपण आखताना अकाउंटप्रमाणेच आखायचं आहे, पण जी डावी बाजू आहे त्याला डेबिट साईड न म्हणता किंवा पर्टिक्युलर्स न म्हणता त्याला आपण काय म्हणतो, लायबिलिटीज. आणि उजव्या बाजूला क्रेडिट साईड न म्हणता त्याला आपण काय म्हणतो, ॲसेट्स. राईट हँड साईड इज नोन ॲज ॲसेट साईड. म्हणजे डाव्या बाजूला व्यवसायाची सर्व देणी किंवा सर्व प्रकारची कर्ज दाखवले जातात आणि उजव्या बाजूला व्यवसायाची जी काय मालमत्ता असेल, संपत्ती असेल, रोख रक्कम असेल, माल असेल तर ते ॲसेट साईडला दाखवतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या, बॅलन्स शीटला दोन बाजू असतात. लेफ्ट हँड साईडला आपण म्हणतो लायबिलिटी साईड, राईट हँड साईडला म्हणतो आपण ॲसेट साईड. लायबिलिटी साईड म्हणजे व्यवसायाची सर्व प्रकारची देणी किंवा कर्ज स्वरूपातील रक्कम असेल. ॲसेट साईड म्हणजे व्यवसायातील रोख रक्कम, शिल्लक रोख रक्कम किंवा शिल्लक राहिलेला माल किंवा सर्व प्रकारच्या मालमत्ता हे आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. त्यामुळे लेफ्ट हँड साईडला डेबिट साईड न म्हणता लायबिलिटी साईड म्हणतात. राईट हँड साईडला उजव्या बाजूला क्रेडिट साईड न म्हणता काय म्हणतात, ॲसेट साईड असं म्हणतात. आणि हे बॅलन्स शीट शोज ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. त्यामुळे याच्यामध्ये कोणताही खर्च किंवा कोणताही उत्पन्न आपण दाखवत नाही. तर बॅलन्स शीटमध्ये काही आयटम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे थोडक्यामध्ये मी एक्सप्लेन करतो, नंतर आपण फॉर्मॅट पाहूयात. बघा, बॅलन्स शीटमध्ये सर्वात पहिला आयटम जो लायबिलिटी साईडला असतो तो असतो कॅपिटल, भांडवल. आता हे भांडवल देणं कसं काय झालेलं आहे ते नीट समजून घ्या. आपल्या एंटिटी कन्सेप्टप्रमाणे आपण सुरुवातीला जी एंटिटी कन्सेप्ट पाहिलेली आहे त्या कन्सेप्टप्रमाणे आपला जो ओनर असतो, फॉर एक्झाम्पल त्या ओनरचं नाव आपण एक गृहीत धरूया आणि त्याने सुरू केलेला बिझनेस असतो. आपण जे अकाउंटिंग करतो ते अकाउंटिंग ओनरचं पर्सनल अकाउंटिंग करत नाही. आपण अकाउंटिंग कोणाच्या पुस्तकात करतोय, इन द बुक्स ऑफ बिझनेस. तो बिझनेस एचा जरी असेल तर आपण बिझनेस अकाउंटिंग करतोय आणि एने जी रक्कम व्यवसायात गुंतवलेली असते ती रक्कम बिझनेसला पुन्हा कोणाला देणे असते, एला देणे असते. त्यामुळे बिझनेससाठी एने जी रक्कम गुंतवलेली असते त्याला आपण कॅपिटल म्हणतो. ही बिझनेससाठी काय झालेली आहे, लायबिलिटी झालेली आहे. म्हणजे बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला पहिलाच आयटम तुम्हाला कोणता येणार आहे, कॅपिटल. आता या कॅपिटलमधून ड्रॉइंग्स नेहमी लेस करतो आपण, माहिती आहे आपल्याला. ड्रॉइंग्स आणि कॅपिटल अपोजिट ट्रान्झॅक्शन्स आहेत, अपोजिट आयटम्स आहेत. ड्रॉइंग्समधून कॅपिटल नेहमी लेस करतो. नेट प्रॉफिट असेल तर तो नेट प्रॉफिट याच्यामध्ये ॲड केला जातो आणि नेट लॉस असेल तर तो मात्र यातून
लेस केला जातो. आणि मग व्यवसायाची इतर काही जी कर्ज असतील किंवा इतर काही देणी असतील ही लायबिलिटी साईडला दाखवली जातात. आणि ॲसेट साईडला सर्व प्रकारचे ॲसेट प्रॉपर्टी असेल, मग त्याच्यामध्ये बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल, गुडविल असेल, पेटंट्स अँड राईट असेल, ट्रेडमार्क असेल किंवा करंट ॲसेट्स म्हणतो आपण, ज्या अस्थायी स्वरूपाच्या असतात किंवा एका वर्षाच्यापेक्षा कमी कालावधीचे असतात, त्यात डेटर्स असेल, कॅश असेल, बँक बॅलन्स असेल, क्लोजिंग स्टॉक असेल, हे जे आयटम आहेत, ह्या मालमत्ता आहेत, ह्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. आता बॅलन्स शीटचा एक फॉर्मॅट आपण पाहूयात. तर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट हा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे तुम्ही. बॅलन्स शीटमध्ये मी पुन्हा एकदा रिपीट करतो, बॅलन्स शीट हा अकाउंट नाही आहे, तर बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. आणि या स्टेटमेंटमध्ये आपण व्यवसायाच्या सर्व मालमत्ता आणि सर्व देणी दाखवतो. तर बॅलन्स शीटमध्ये पहिलाच आयटम कॅपिटल अकाउंट. आणि जर फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड याचाही फरक आपण नंतर समजावून घेऊया. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंटसोबत करंट अकाउंटसुद्धा दिला असतो आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त कॅपिटल अकाउंट दिलेला असतो, तेव्हा आपल्याला उदाहरणामध्ये करंट अकाउंट दिला जात नाही. कॅपिटल अकाउंट असेल किंवा करंट अकाउंट असेल तर ह्या लायबिलिटीज आहेत. जनरल रिझर्व्ह असेल, रिझर्व्ह फंड असेल, भविष्यात आपण काही रक्कम बाजूला ठेवतो, राखीव ठेवतो, त्याला जनरल रिझर्व्ह म्हणतो. नफ्यातीलच रक्कम असते म्हणून ते लायबिलिटी साईडला, कारण की नफा परत आपण मालकांना किंवा पार्टनर्सना देणे असतो. क्रेडिटर्स म्हणजे कर्ज सावकार, ज्यांना आपण रक्कम देणे असतो, ज्यांच्यावर आपण माल खरेदी केलेला असतो उधारीने, किंवा ज्यांना आपण रोख रक्कम देणे असतो. बिल्स पेएबल म्हणजे हुंडीची रक्कम देणे असणे. बँक ओव्हरड्राफ्ट आणि बँक लोन किंवा पार्टनर्स लोन हे आयटमसुद्धा आपल्या लायबिलिटीज आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि ॲडव्हान्स इन्कम हे दोन आयटम आहेत, हे ॲडजस्टमेंटचे इन्कम आयटम आहेत. हे आपण नंतर थोडक्यात एक्सप्लेन करणारच आहोत. प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंट फंड हा मालकांना दिला जात नाही, तर आपल्या व्यवसायामध्ये जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर, म्हणजे भविष्य निर्वाही निधी म्हणतो आपण त्याला, तर रिटायरमेंट नंतर आपण जे रक्कम देतो त्याला प्रॉव्हिडंट फंड म्हणतो. म्हणजे कर्मचाऱ्यांना देणं असतं म्हणून ते लायबिलिटीजला दाखवतात. पुन्हा एकदा रिपीट करतो, कॅपिटल असेल, क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, बँक लोन असेल, पार्टनर्स लोन असेल किंवा प्रॉव्हिडंट फंड ही व्यवसायाची देणी झाली. आता व्यवसायाच्या मालमत्ता कोणकोणत्या आहेत तर गुडविल इनटँजिबल असेट आहे, डोळ्याला न दिसणारी मालमत्ता म्हणतो त्याला आपण. गुडविल असेल, लँड अँड बिल्डिंग असेल, फ्री होल्ड प्रेमायसेस असेल, प्रेमायसेस म्हणजेच इमारत, प्लांट अँड मशिनरी असेल, फर्निचर अँड फिक्चर्स असतील, लूज टूल्स, मोटर कार, मोटरसायकल असेल, मोटर व्हेकल असेल, पेटंट्स अँड राईट्स, ट्रेडमार्क. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रॉव्हिडंटची फंडची जी रक्कम असते हे आपण प्रत्येक वर्षी कुठेतरी इन्व्हेस्ट करतो, त्याला प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. इन्व्हेस्टमेंट असेल, मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल, इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड असेल, इन्व्हेस्टमेंट इन सिल्वर असेल, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स असतील, इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर असेल, इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट बॉन्ड असेल, कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टमेंट असेल तर त्या ॲसेट्सला दाखवतो. डेटर्स म्हणजे कर्जदार, ज्याच्याकडून आपल्याला रक्कम येणे असतं, की ज्यांना आपण उधारीने माल विकलेला असतो त्याच्याकडून रक्कम आपल्याला येणे असते. येणे म्हणजेच ॲसेट्स आहे, लक्षात ठेवायचं. देणं म्हणजे लायबिलिटी, येणे म्हणजे ॲसेट्स. बिल्स रिसिवेबल हुंडीची रक्कम येणे असणे. स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा क्लोजिंग स्टॉक, वर्षाअखेरीचा शिल्लक माल म्हणजे आपली मालमत्ता आहे. कॅश इन हँड किंवा कॅश ॲट बँक. आणि प्रीपेड एक्सपेन्सेस, इन्शुरन्स क्लेम हे ॲडजस्टमेंटचे आयटम आहेत, हे आपण नंतर एक्सप्लेन करणारच आहोत. ज्या पद्धतीने व्यवसायाचे सर्व देणी, सर्व कर्ज लायबिलिटी साईडला, व्यवसायाची सर्व येणी आणि मालमत्ता हे आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. तर या पद्धतीने तुम्हाला बॅलन्स शीटचा फॉर्मॅटसुद्धा लक्षात ठेवायचा. बघा, आपण तिन्ही फॉर्मॅट एक्सप्लेन केलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही अकाउंट आहेत, त्याच्यामध्ये खर्च उत्पन्न दाखवतो. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे, पत्रक आहे, स्टेटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घेतो. यामध्ये आपण लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड असे दोन मुख्य पार्ट पाहिलेले आहेत. आता यानंतर काही ॲडजस्टमेंट्स आहेत, या ॲडजस्टमेंट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या एक्सप्लेन पण करता येतील, परंतु त्यापेक्षा काही ॲडजस्टमेंट ज्या सोप्या आहेत त्या आधी लक्षात घेऊयात आणि मग पुढच्या ॲडजस्टमेंट आपण पाहूयात. आता ॲडजस्टमेंट्स खूप आहेत, पण त्यातल्या काही मोजक्या ॲडजस्टमेंट ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या आपण सर्वप्रथम पाहूयात. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. बघा, आपण मगाशी थोडक्यात फॉर्मॅट पाहिला होता, तुम्हाला आठवत असेल तर. बघा, ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात कशाने होते? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचा पहिला आयटम कोणता असतो? ओपनिंग स्टॉक.
म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक असतो सुरुवातीला, म्हणजे क्लोजिंग स्टॉक बरोबर अपोजिट साईडला शेवटी येणार. आठवत असेल तर बघा, ओपनिंग स्टॉक डेबिटला असतो, मग क्लोज स्टॉक कुठे येतो? क्रेडिट साईडला शेवटी येतो. म्हणजे पहिला इफेक्ट झाला ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, म्हणजे पहिला इफेक्ट क्लोजिंग स्टॉकचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि आता जस्ट आपण पाहिलं की बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला शिल्लक माल दाखवतो, कारण की ते आपले काय आहे? मालमत्ता. म्हणजे क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट काय होणार आहेत? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. दुसरे ॲडजस्टमेंट, हे सुद्धा सिम्पल ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन, घसारा किंवा झीज. हा डेप्रिसिएशन टॉपिक आपल्याला 11वीला झालेला आहे, तरीसुद्धा थोडक्यामध्ये रिवाईज करतो. समजा एक 10,000 रुपये किमतीचा आपण मोबाईल घेतला, 1 वर्ष तो मोबाईल वापरला आणि 1 वर्षानंतर तो आपण विक्रीच काढला, तर आपल्याला 10,000 रुपये येतील का? नाही. निश्चितच आपल्याला कमी रक्कम मिळेल. का कमी मिळेल? तर तो मोबाईल वापरल्यामुळे किंवा नवीन मोबाईल्स, नवीन फीचरचे मोबाईल्स मार्केटमध्ये आल्यामुळे आपल्या मोबाईलची किंमत ही कमी झालेली असते. त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणजे घसारा म्हणतो. म्हणजे डेप्रिसिएशनमध्ये वस्तूची किंमत नेहमी काय होते? कमी होते. मालमत्तेची किंमत कमी होते, म्हणजे लेस फ्रॉम ॲसेट. बघा, डेप्रिसिएशनमध्ये काय होतं? मालमत्तेची किंमत कमी होते, म्हणजे ॲसेटमधून काय होणार आहे? लेस होणार आहे. आणि मालमत्ता कमी झाली म्हणजे आपलं काय झालं? नुकसान. नुकसान कुठे दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. तिसरे ॲडजस्टमेंट याच प्रकारचे आहे, ते आहे बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्टचे ॲडजस्टमेंट असेल, RDDचे ॲडजस्टमेंट असेल. RDD म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, त्याला RBDD सुद्धा म्हणतो आपण. मग बॅड डेब्ट्स असेल, RDD असेल किंवा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटरचे ॲडजस्टमेंट असेल, तिन्ही ॲडजस्टमेंट एकसारख्याच आहेत, तिन्हीचे इफेक्ट सेमच आहेत. त्यामुळे ह्या 3 ॲडजस्टमेंट वेगवेगळ्या पाठांतर करायची गरज नाही आहे. बॅड डेब्ट्स म्हणजे काय? तर बुडीत रक्कम, इररिकव्हरेबल डेब्ट्स. आपण सुरुवातीला थेअरीमध्ये पाहिलेलं होतं. इररिकव्हरेबल डेब्ट्स म्हणजे जे आपल्याला कर्जदाराकडून पैसे मिळतच नाहीत. समजा आपण एक्स या व्यक्तीला 10,000 रुपयाचा माल विक्री केला. बघा, एक्स या व्यक्तीला 10,000 रुपयाचा माल उधारीने विक्री केलेला आहे आणि त्या व्यक्तीने आपल्याला फक्त 9,000 रुपये दिले, 1,000 रुपये दिले. 1,000 रुपये काही केलं आपल्याला मिळतच नाही आहेत, म्हणजे मिळालेलंच नाही आहेत. त्याला आपण काय म्हणतो? बॅड डेब्ट्स असं म्हणतो. म्हणजे आपण किती रुपयाचा माल विकला होता? 10,000 रुपयाचा. याचाच अर्थ आपले डेटर्स किती होते? 10,000 रुपयाचे होते. त्याच्यात आपल्याला फक्त 9,000 रुपये मिळाले, म्हणजे बुडले किती रुपये आपले? 1,000 रुपये बुडीत गेले. त्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो. मग त्या 10,000 पैकी 1,000 बुडले, म्हणजे आपल्याला मिळणार किती? 9,000 रुपये. म्हणजे बॅड डेब्ट्स हे डेटर्समधून नेहमी काय करतो आपण? लेस करतो. बघा, बॅड डेब्ट्स डेटर्समधून काय करतो? लेस करतो. दुसरा इफेक्ट, बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत रक्कम, जे पैसे आपल्याला कधीच मिळणार नाही आहेत, म्हणजे आपला लॉस झाला. आणि लॉस कुठं दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता पुढची जी ॲडजस्टमेंट आहे ही रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटरच्या, त्याच्या अपोजिट काही ॲडजस्टमेंट तुम्ही अशा लक्षात ठेवला तर तुम्हाला सोपे जातील. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हे डेटर्समधून लेस करतो आणि P&Lच्या डेबिटला दाखवतो. नीट लक्षात घ्या. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, डेटर्समधून लेस आणि P&Lच्या डेबिटला. मग रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स हे डेटर्सऐवजी कशातून लेस होणार? क्रेडिटर्समधून लेस होणार. आणि डेबिट साईडच्या ऐवजी कुठे जाणार? क्रेडिट साईडला जाणार. म्हणजे बॅड डेब्ट्स किंवा RDD किंवा रिझर्व फॉर डिस्काउंट डेटर्समधून लेस करतो, P&Lच्या डेबिटला दाखवतो. त्याच्या उलट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्समधून लेस होतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतात. या पद्धतीने हे ॲडजस्टमेंट लक्षात ठेवली तरी चालेल. याच्यानंतरच्या 4 ॲडजस्टमेंट आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या आहेत आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम आणि ॲडव्हान्स इन्कम. यासुद्धा तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा पर्याय सांगतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा मराठीमध्ये अर्थ लिहून ठेवा. खर्चाची रक्कम देणे आहे. खर्चाची रक्कम देणे आहे. बघा, फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या ऑफिसमध्ये कर्मचारी आहे, त्याला आपण प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये पगार देतो, म्हणजे वार्षिक पगार 72,000 रुपये आपण पगार देतो. त्यातले आपण त्याला 70,000 रुपये दिलेले आहेत, अजून 2,000 रुपये आपण त्याला दिलेले नाहीत. समजा डिसेंबर महिन्यातला 6,000 रुपये मार्च महिन्यातला 6,000च्या ऐवजी 4,000च पगार दिलेला आहे. 2,000 रुपये आपल्याला अद्याप देणे आहे. मग ते देणे आपलं काय होणार आहे? लायबिलिटी साईडला दाखवणार. म्हणजे खर्चाची रक्कम देणे आहे. देणे या शब्दात तुमच्या लक्षात येईल. देणे म्हणजे कुठं दाखवतो आपण? बॅलन्स शीटच्या
लायबिलिटी साईडला दाखवतो. याच्या उलट एने असेल तर कुठे दाखवणार आपण? ॲसेट साईडला. देणे लायबिलिटी साईडला, म्हणजे एने कुठे दाखवणार आहे? ॲसेट साईडला आपण दाखवणार आहे. आता प्रत्येक आउटस्टँडिंग, मी काय सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या. प्रत्येक आउटस्टँडिंग, मग तो आउटस्टँडिंग इन्कम असू देत किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्स असू देत, प्रत्येक आउटस्टँडिंग हे आपल्याला ॲड करायचे आहेत. कारण की खर्चाची रक्कम देणे आहे म्हणजे खर्च वाढणारच, उत्पन्नाची रक्कम येणे आहे म्हणजे उत्पन्न वाढणारच. म्हणजे आउटस्टँडिंग नेहमी काय करतो आपण? ॲड करतो. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर ॲड इन एक्सपेन्सेस. बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ॲड करतो. कशामध्ये ॲड करणार? एक्सपेन्सेसमध्ये. ॲड इन एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग इन्कम, आउटस्टँडिंग नेहमी काय करतो? ॲड करतो. पण कशामध्ये ॲड करणार आहे? इन्कममध्ये ॲड करणार आहे. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड इन एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम ॲड इन इन्कम. यानंतर एक्सपेन्सेस म्हणजे देणे आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस देणे, देणे म्हणजे कोणती साईड येणार? लायबिलिटी साईड. आणि आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे उत्पन्नाची रक्कम येणे आहे. आणि मगाशीच मी सांगितलं, देण्याच्या उलट येणे, लायबिलिटीच्या उलट ॲसेट. येणे आहे, येणे म्हणजे कुठे दाखवणार आपण? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवणार. म्हणजे या पद्धतीने या दोन ॲडजस्टमेंट तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड इन एक्सपेन्सेस, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग इन्कम ॲड इन इन्कम आणि बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या उलट कोणता आयटम असतो? प्रीपेड एक्सपेन्सेस. लक्षात घ्या, आउटस्टँडिंग म्हणजे खर्चाची रक्कम देणे आहे, प्रीपेड म्हणजे खर्चाची रक्कम ज्यादा दिलेली आहे. उदाहरणार्थ आपण रिचार्ज करतो, प्रीपेड कार्ड असतं आपलं, बरोबर. बऱ्याच जणांचे सिम कार्ड आहेत, एअरटेलचे असतील, कोणत्याही कंपनीचे, आयडियाचे असतील, तर ते प्रीपेड असतं. प्रीपेड म्हणजे काय? आधी आपण रिचार्ज करतो, आधी त्याचे पैसे देतो आणि नंतर त्याचा वापर करतो. म्हणजे आपण ज्यादा पैसे दिलेले असतात, 1 महिन्याचे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, त्याला आपण म्हणतो प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस काय करायचे? तर आउटस्टँडिंग जसं ॲड करतो तसं प्रीपेड ॲडव्हान्स, त्याला प्री रिसिव्ड सुद्धा शब्द आहे. प्रीपेड ॲडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड हे नेहमी काय करायचं असतं? लेस करायचं असतं. बघा, कोणताही आउटस्टँडिंग आयटम असेल ॲड करा, कोणताही प्रीपेड ॲडव्हान्स प्री रिसिव्ड असेल आयटम असेल तर काय करायचं आहे? लेस करायचं आहे. आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड इन एक्सपेन्सेस, मग प्रीपेड एक्सपेन्सेस काय करणार आपण? लेस फ्रॉम एक्सपेन्सेस. बघा, आउटस्टँडिंग काय करतो? ॲड, प्रीपेड काय करणार? लेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कुठे दाखवतो आपण? लायबिलिटी साईडला. मग प्रीपेड एक्सपेन्सेस कुठे दाखवणार आपण? ॲसेट साईडला. अपोजिट लक्षात ठेवायचे ट्रान्झॅक्शनच्या ॲडजस्टमेंटच्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲड करतो, प्रीपेड एक्सपेन्सेस लेस करतात. आउटस्टँडिंग लायबिलिटी साईडला दाखवतो, प्रीपेड कुठे दाखवणार? ॲसेट साईडला दाखवणार. त्याच पद्धतीने आउटस्टँडिंग इन्कम ॲड इन इन्कम, मग ॲडव्हान्स इन्कम काय करणार? लेस फ्रॉम इन्कम. बघा, आउटस्टँडिंग नेहमी ॲड करतो, मग ॲडव्हान्स प्रीपेड प्री रिसिव्ड काय करणार? लेस करणार. आउटस्टँडिंग इन्कम ॲसेट साईडला दाखवतो, मग प्री रिसिव्ड कुठे दाखवणार किंवा ॲडव्हान्स कुठे दाखवणार आपण? लायबिलिटी साईडला दाखवणार. म्हणजे या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला ॲडजस्टमेंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आता या ॲडजस्टमेंटनंतर पुढच्या ॲडजस्टमेंटकडे जाऊयात. ज्या कॉन्ट्रास्ट आहे त्या ॲडजस्टमेंट समोर मुद्दे म्हणून दिलेले आहेत. अनरेकॉर्डेड परचेसेस म्हणजेच काय? की माल खरेदी केला आपण, पण त्याची नोंद करायची आपण राहून गेलेलो आहे. माल खरेदी केला, त्याची नोंदच केलेली नाही आहे, मग नोंद करूया आपण. मग परचेसेसमध्ये काय करणार आपण? ॲड करणार. आणि नॉर्मली आपण रोखीने माल खरेदी करत नाही, जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन आपल्या उधारीचे असतात. मार्केटमध्ये जास्त माल विक्री व्हावा त्यासाठी आपण उधारीचा ऑप्शन जास्तपणे स्वीकारला जातो. तर अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे उधारीने माल खरेदी केला पण त्याची नोंद केलेली नाही आहे. मग पहिला इफेक्ट काय करणार? ॲड इन परचेसेस. आणि माल आपण कोणाकडून खरेदी करतो? सावकाराकडून का कर्जदाराकडून? नीट लक्षात घ्या, आपण माल कोणाकडून खरेदी करतो? सावकाराकडून, क्रेडिटर्सकडून खरेदी करतो. कारण की माल खरेदी केल्यानंतर आपण त्यांना पैसे देणे असतो, म्हणजे ते आपले सावकार असतात. मग अनरेकॉर्डेड परचेसेस, ॲड इन परचेसेस आणि ॲड इन क्रेडिटर्स. बघा, अनरेकॉर्डेड काय करायचे आहेत? ॲड इन परचेसेस. आणि परचेसचा संबंध कशाचा असतो? क्रेडिटरचा असतो. मग अनरेकॉर्डेड सेल्स, अनरेकॉर्डेड सेल्स काय करणार? ॲड इन सेल्स. आणि सेल्सचा संबंध कशाशी असतो? डेटरशी असतो. परचेसेसचा संबंध क्रेडिटरची, सेल्सचा संबंध डेटरशी. अनरेकॉर्डेडचे इफेक्ट नेहमी ॲडच असतात. मग परचेसेसमध्ये ॲड केले तर क्रेडिटर्समध्ये ॲड करा, सेल्समध्ये ॲड केले तर डेटर्समध्ये ॲड करा. हे झालं अनरेकॉर्डेड परचेसेस, अनरेकॉर्डेड सेलचे ॲडजस्टमेंट. यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. इंटरेस्ट बाबतीत एक पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे, कोणताही इंटरेस्ट असेल तर ते नेहमी ॲडच करायचं आहे.
कोणताही इंटरेस्ट असेल, मग ते इंटरेस्ट ऑन लोन असेल, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल, इंटरेस्ट ऑन बँक लोन असेल, इंटरेस्ट नेहमी काय करायचं आपल्याला ॲड करायचं आहे. समजा तुम्ही बँकेतून एक 10,000 रुपये कर्ज घेतलं, बरोबर, बँकेतून 10,000 रुपये कर्ज घेतलं, तुम्हाला परतफेड करताना फक्त 10,000 द्यायचे असतात का? नाहीत, तुम्हाला जादा रक्कम द्यायची असते. जादा रक्कम कशाची द्यायची असते? तर त्याच्यावरचं व्याज तुम्ही जितके महिने ते कर्ज वापरलेलं आहे, मग ते 1 महिना असेल, 6 महिने असेल, 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, त्याचं व्याज तुम्हाला द्यावं लागतं. म्हणजे कर्जाची रक्कम तुमची नेहमी वाढत जाते, कमी होत जात नाही. व्याज त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. मग इंटरेस्ट ऑन लोन नेहमी काय करतो आपण? ॲड इन लोन करतो. इंटरेस्ट ऑन लोन ॲड करतो. आणि कर्जावरील व्याज हा नेहमी खर्च आहे आपला. खर्च कुठं दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्या उलट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आता इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट उलट म्हणजे लेस नाही करायचं. मी मगाशीच सांगितलं आहे, इंटरेस्ट नेहमी काय करतो? ॲड करतो. फक्त हे लोनमध्ये ॲड करतो आणि हे इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड करतो. परंतु गुंतवणुकीवरील व्याज हा आपला खर्च नाही आहे, तर ते आपलं काय आहे? उत्पन्न आहे. लक्षात घ्या, गुंतवणुकीवरील व्याज हे आपलं काय आहे? उत्पन्न आहे. आणि उत्पन्न कुठं दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. खर्च डेबिटला, उत्पन्न क्रेडिट साईडला दाखवतो. यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मगाशीच फॉर्मॅटमध्ये सांगितलेलं होतं, कॅपिटल असं लायबिलिटी साईडला दाखवतो, त्याच्यामधून ड्रॉइंग्स आपण लेस करतो. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. कारण की कॅपिटल ही आपली लायबिलिटी आहे आणि लायबिलिटीवरील व्याज नेहमी खर्च असतो. लायबिलिटीवरील व्याज नेहमी काय असतो? खर्च असतो. खर्च कुठे दाखवतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि कॅपिटल अकाउंट तयार केला तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा. कॅपिटल अकाउंट तयार नाही केला तर कॅपिटलमध्ये काय करतो आपण? ॲड करतो. शक्यतो आपण कॅपिटल अकाउंट क्रिएट करणारच आहोत, त्यामुळे इफेक्ट्स लक्षात ठेवायला सोपे जातील. इंटरेस्ट ऑन कॅपिटल नेहमी कॅपिटल अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतात. त्याच्या उलट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतात, म्हणजेच कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या बाजूला जाणार आहेत? डेबिट साईडला जाणार आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल, कमिशन टू पार्टनर असेल, सेम ॲडजस्टमेंट आहे. कमिशन टू पार्टनर म्हणजे आपल्या भागीदाराला आपल्याला काही कमिशन द्यायचं आहे, तर ते कमिशन आपला खर्च आहे. खर्च कुठं दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि ते भागीदाराला द्यायचं आहे. भागीदारासाठी सेपरेट अकाउंट तयार केलं आपण, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या बाजूला जाणार? क्रेडिट साईडला जाणार. मग या पद्धतीने इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स याचे ॲडजस्टमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता याच्यानंतर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर असेल, गुड्स लॉस बाय थेफ्ट असेल किंवा फ्री सॅम्पल असेल. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये मी तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला होता. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण कशाची नोंद करतो? तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण आयटम्स रिलेटेड टू गुड्स ऑब्लिक स्टॉक दाखवतो, बरोबर. म्हणजे माला संदर्भातील माल आला तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि माल गेला तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि माल वेगवेगळ्या प्रकारे जातो. विक्री केल्यानंतर सुद्धा जातो, चोरीला गेल्यानंतर सुद्धा जातो, आगीमध्ये खराब झाल्यानंतर सुद्धा जातो, किंवा आपण जाहिरातीकरता मोफत वाटला तरी जातो. मग गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर याच्यामध्ये माल जाणार आहे. गुड्स लॉस बाय थेफ्ट याच्यामध्ये सुद्धा माल जाणार आहे. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, आपण जाहिरातीकरता मोफत वाटला असेल तरीसुद्धा माल जाणार आहे. म्हणजे याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होणार. बघा, प्रत्येक ठिकाणी माल जाणार आहे, मालाची नोंद ट्रेडिंग अकाउंटला असते. माल आला की डेबिटला, माल गेला की क्रेडिट साईडला. माल जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट हा आपला लॉस झालेला आहे. लॉस कुठं दाखवतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा, माल आगीमध्ये खराब झाला, लॉस झाला. माल चोरीला गेला, लॉस झाला. माल मोफत वाटला, लॉस नाही झाला तरी खर्च आपला नक्कीच झाला. मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवतात. आता ह्याच्यामध्ये थोडासा बदल आहे. पुढचे ॲडजस्टमेंट आहे गुड्स टेकन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. म्हणजे एखाद्या भागीदाराने व्यवसायातून स्वतःच्या वापरासाठी माल नेला. इथे सुद्धा भागीदारांनी नेला, पण आपण अकाउंटिंग भागीदाराचं करत नाही, आपण कोणाचं करतोय? बिझनेसचं करतोय. म्हणजे बिझनेसमधून माल जाणार म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे सुद्धा माल जाणार आहे, इथे सुद्धा माल जाणार आहे. माल गेला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे आपलं नुकसान झालं, पण इथे नुकसान नाही होणार, कारण की हे आपण त्या भागीदाराच्या अकाउंटला मांडणार. आणि भागीदाराचं अकाउंट म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट, मग दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर आणि बिल्स पेएबल डिसऑनर.
ही एक ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. डिसऑनर आपण एक पुढचा टॉपिक पाहणारच आहोत बिल ऑफ एक्सचेंजचा, तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईलच. डिसऑनर म्हणजे हुंडी रद्द होणे, आणि रद्द झाली म्हणजे नेहमी लेस करतात. बघा, डिसऑनर मग बिल्स पेएबल असू दे, बिल्स रिसिवेबल असू दे, नेहमी काय करायचं आपल्याला, लेसच करायचं आहे. बिल्स रिसिवेबल डिसऑनर असेल, लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. आणि बिल्स रिसिवेबलच्या बाजूलाच कोणता अकाउंट असतो, कोणता आयटम असतो, डेटर्स. हे दोन्ही ॲसेट साईडचे आयटम आहेत आणि हे दोन्ही लायबिलिटी साईडचे आयटम आहेत. म्हणजे याचा इफेक्ट लक्षात ठेवायला तुम्हाला सोपा जाईल. ह्या दोनच ॲडजस्टमेंट अशा आहेत की त्या एकाच बाजूला होतात. ही ॲडजस्टमेंट बिल्स रिसिवेबलची ॲसेट साईडला होते आणि बिल्स पेएबलची लायबिलिटी साईडला होते. कशी लक्षात ठेवायची आहे, बिल्स रिसिवेबल डिसऑनर, लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल ॲड इन डेटर्स, आणि बिल्स पेएबलची लेस फ्रॉम बिल्स पेएबल आणि ॲड इन क्रेडिटर्स.